क्लोज शॉट. क्लोज शॉट पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये उमेश कुलकर्णी यांनी फिल्म मेकिंगबद्दल आपल्याला खूप काही शिकवलं. आता चला पुन्हा एकदा त्यांची भेट घेऊया आणि ऐकूया त्यांना काय म्हणायचंय. तुमची नेटफ्लिक्सवर डॉक्यू सिरीज रिलीज झाली जी इंडियन प्रेडेटर मर्डर इन अ कोर्टरूम, त्याचा थॉट अकू यादवच्या प्रकरणाचा थॉट तुमचाच होता की नेटफ्लिक्स केम अप विथ दी आयडिया की आमच्याकडे आहे, तुम्ही डायरेक्ट करा? सो एकतर व्हाईस मीडिया ही जी कंपनी आहे ती आणि नेटफ्लिक्स यांनी मिळून इंडियन प्रेडेटर असं काहीतरी करायचं असं ठरवलेलं होतं. आणि त्या इंडियन प्रेडेटरसाठी काही गोष्टी त्यांनी सिलेक्ट केल्या होत्या. त्याच्यामध्ये अकू यादवची गोष्ट त्यांनी सिलेक्ट केलेली होती. म्हणजे ती जी घटना घडली त्या घटनेमध्ये ती इतकी विलक्षण अशी घटना जी आतापर्यंत कधीच कोणी ऐकलं नाही अशा पद्धतीच्या घटनेबद्दल, तर ती घटना त्यांनी निवडली होती. तर त्यांनी जेव्हा मला संपर्क केला तेव्हा त्यांना या घटनेवरती काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्याचबरोबर त्याच वेळेला म्हणजे गेले काही वर्षांपासून व्हायलन्स म्हणजे हिंसा या गोष्टीकडे कसं समजावून घेता येईल, म्हणजे या गोष्टीला कसं समजावून घेता येईल किंवा त्याच्याकडे कसं पाहता येईल असा माझा विचार गेले काही वर्ष चालू होता की मला हिंसा समजून घ्यायची आहे आणि त्याचा काहीतरी एक सिनेमा तयार करायचा आहे आणि ते सिनेमा तयार करता करता ते समजून घ्यायचं आहे. तर ते माझ्या डोक्यात चालू असतानाच या घटनेबद्दल आणि या घटनेविषयी मला माहिती होतं, त्याच्याविषयी कुतूहलही होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला विचारलं की याच्यावरती तुम्हाला करायला आवडेल का, तेव्हा मला असं वाटलं की मला जे एक्झॅक्ट करायचंय ते या गोष्टीमध्ये आहे आणि त्याचा शोध मी घेतला पाहिजे. त्यामुळे नंतर मग म्हणजे एका अर्थाने हे एक मला कधी कधी असं खूप वाटतं आपल्याला जी इच्छा मनामध्ये असते तसंच काहीतरी घडतं. तर ते आपली जर इच्छा स्ट्रॉंग असेल आपल्या मनातली तर पूर्ण जग तुम्हाला तुमच्या मदतीला धावून येतं. तसं काहीतरी झाल्यासारखं मला वाटलं जेव्हा त्यांनी मला विचारलं की या गोष्टीवरती तुम्हाला सिनेमा करायला आवडेल का असं. तुम्ही व्हायलन्स बद्दल म्हटलं, पण ऍक्च्युअल व्हायलन्स तुम्ही शक्यतो टाळलायत या डॉक्यू सिरीजमध्ये, असं का? म्हणजे त्याचं ऍक्च्युअल नॅरेशन जास्त त्यावर भर दिलाय तुम्ही? एकतर म्हणजे हिंसा नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मनामध्ये असते. म्हणजे त्याचा जो अनुभव तयार करायचा असतो आपल्याला, तो अनुभव तयार करण्यासाठी प्रत्यक्ष खून, प्रत्यक्ष बलात्कार, प्रत्यक्ष काहीतरी एखादी गोष्ट दाखवण्याची गरज असते असं मला वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रत्यक्षपणे दाखवतो तेव्हा त्याचा जो काही परिणाम तयार होतो आपल्या मनामध्ये, तो परिणाम हा कमी असतो जेव्हा ती गोष्ट आपण आपल्या मनामध्ये तयार करतो. त्यामुळे याच्यामध्ये कुठेही अशी तुम्हाला प्रत्यक्ष हिंसा अशी दिसणार नाही कॅमेरा म्हणजे स्क्रीनवरती, पण त्याचा अनुभव तरी सुद्धा तुम्हाला येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या सिरीज करताना मी तयार करण्याचा प्रयत्न केलाय, मी म्हणजे आमच्या टीमने. जे कस्तुरबा नगरच्या स्त्रियांना तुम्ही कन्व्हिन्स कसं केलं की त्यांचा जो हॉरिबल एक्सपिरियन्स आहे तो कॅमेरावर त्यांनी शेअर केला? एकतर अशा कुठल्याही व्हिक्टिम्सना भेटणं, त्यांना शोधणं आणि त्यांना कॅमेरा समोर काहीतरी सांगायला तयार करणं ही खूप अवघड गोष्ट असते. करेक्ट. आणि यातल्या अनेक स्त्रिया यांनी कधीही आतापर्यंत कॅमेराला फेस केलं नव्हतं किंवा त्यांनी त्यांच्या गोष्टी कधी उघडपणे सांगितलेल्या नव्हत्या. त्यामुळे नागपूरमध्ये जाऊन या मंडळींपर्यंत पोहोचणं हाच मुळात खूप दुष्कर असा भाग होता. पण आमची जी रिसर्च टीम होती ती खूप चांगली रिसर्च टीम होती. त्यांनी बाकीचा रिसर्च सगळा केला होता. नागपूरमध्ये या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी माझ्या तक्षशिला वागदरे या ज्या माझ्या एका मित्राच्या आई, हर्ष जो फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आहे, त्या आमच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी आम्हाला या स्त्रियांपर्यंत पोहोचवलं. आणि मग त्यांच्याशी बोलून आम्हाला का हे करायचंय, हे करण्याची आमची इच्छा कशा पद्धतीने आम्ही हे करणार आहोत, आम्ही कुठल्याही माणसाची डिग्निटी पूर्णपणे मेंटेन राहील याची कशी काळजी घेणार आहोत, अशा पद्धतीचा एक टोटल विश्वास त्यांच्या मनामध्ये तयार करण्याला काही काळ गेला. आणि तो विश्वास तयार झाल्यानंतर मग त्या स्त्रिया सगळ्या तयार झाल्या त्यांचे अनुभव आमच्या समोर कॅमेरासमोर मांडायला. तुम्ही याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता, याचं तुम्ही एक स्वरूप वेगळं ट्रीटमेंट दिलेत की वी हॅव शॉट द इंटरव्ह्यूज लाईक फिक्शन
आणि फिक्शन लाईक डॉक्युमेंटरी, याचं कारण काय अशा प्रकारची ट्रीटमेंट देण्याचं? मला असं वाटतं की जे डॉक्युमेंटरी नावाचं जे काही आपल्या मनामध्ये भरलेलं आहे की याला डॉक्युमेंटरी म्हणतात, तर ती खूप जुनी व्याख्या आहे. आता ओके. डॉक्युमेंटरी नावाची जी गोष्ट आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने, तो फॉर्मच खूप वेगळ्या पद्धतीने जागतिक पातळीवरती विस्तृत असं झालेला आहे, त्याचा परीघ वाढलेला आहे. त्यामुळे डॉक्युमेंटरी म्हणजे अमुक तमुक असं समजायची गरज नाही. कारण वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी, डॉक्युमेंटरीमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांनी या फॉर्मॅटला खूप पुश केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा विस्तार वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशामध्ये डॉक्युमेंटरी पाहायची फारशी लोकांना सवय नाहीये. आपण फिक्शन म्हणजे कथा रूप असलेल्या गोष्टी पाहायला आपलं जास्त मन, भारतीय मन जे आहे ते जास्त ओढ घेतं फिक्शनकडे. त्यामुळे फिक्शनचा एलिमेंट ठेवूनही खरी गोष्ट खऱ्या माणसांच्या तोंडून सांगायची, तर आपण काय पद्धतीचा फॉर्मॅट वापरला पाहिजे असा आम्ही एक जेव्हा विचार करत होतो त्याच्यातून हा फॉर्म एक प्रकारे तयार झाला की ज्याच्यामध्ये खऱ्याचं खरेपण सुद्धा कमी होणार नाही, पण त्याचबरोबर नाट्यात्मकता त्याची जी आहे ती नाट्यात्मकता सुद्धा पूर्ण टिकून राहील आणि त्याच्यातून एक पूर्ण विलक्षण असा वेगळाच अनुभव तयार होईल. तो कसा तयार होईल, तर तो या पद्धतीने तयार होऊ शकेल असं वाटून आम्ही याचा फॉर्मॅट तयार केलाय. सिरीजमध्ये स्त्रियांचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलाय किंवा एक्सपर्टचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलाय, पण अक्कू यादवच्या फॅमिलीचं नाही, कोणाचाही इंटरव्ह्यू तुम्हाला मिळाला नाहीये. सो अशा प्रकारे ज्या वेळेला होतं त्यावेळेला असं नाही होत का की वन साइडेड आपण स्टोरी दाखवतात डॉक्युमेंटरीमध्ये, किंवा कुठे थांबायचं आता की ओके हे नॅरेशन नाही होतं किंवा फिक्शनलाइज नाही होत आहे, हे कधी करू शकतं? एकतर त्या अक्कू यादवच्या कुटुंबियांना आम्ही खूप म्हणजे त्यांना खूप याचना केली त्यांच्याकडे की तुम्ही बोला, तुमचं म्हणणं या डॉक्युमेंटरीमध्ये येणं आवश्यक आहे, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये कळला पाहिजे. पण त्या कोणीही जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही सतत त्यांना भेटण्याचा प्रयत्न आणि त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला, पण 1.5 वर्ष त्यांनी आम्हाला दाद लागू दिली नाही. पण सुदैवाने काय झालं, ते पूर्ण एकांगी या अर्थाने झालं नाही की त्याचे मित्र काही तयार झाले त्याच्याबद्दल बोलायला, या घटनेबद्दल बोलायला, आणि त्याचबरोबर त्यांचे वकील जे होते, अक्कूच्या बाजूनी लढणारे जे त्याचे वकील होते, ते सुद्धा आमच्याशी बोलायला तयार झाले. त्यामुळे ते पूर्ण एकांगी झालं असं मला वाटत नाही, पण त्यांच्या घरच्या मंडळींनी सुद्धा त्याच्याविषयी बोलणं आवश्यक होतं. पण जेव्हा एखादा माणूस जे काही घडलं त्याच्याशी त्यांना असोसिएटच व्हायचं नसेल, तर आपण काही त्यांना असं म्हणू शकत नाही एका पॉइंटला की तुम्ही काही करून तुमचा इंटरव्ह्यू द्याच. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली, त्यांना खूप समजावून सांगितलं की तुम्ही तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू मांडला पाहिजे. पण एका बिंदूनंतर आम्हाला असा निर्णय घ्यायला लागला की आता जे इंटरव्ह्यू आहेत आपल्याला त्याच्यातूनच आपण एक बॅलन्स चित्र तयार करण्याचा प्रयत्न करूया, आणि तसाच प्रयत्न आम्ही केला आहे. या विषयी अजून एका इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही म्हणाला होतात की वाईल मेकिंग films and stories, we should be truthful to ourselves and sensibilities, not just politically correct and vogue. मुळात ट्रूथफुल आणि पॉलिटिकली करेक्ट असं वेगवेगळं असणं हे का गरजेचं आहे? नाही, ट्रूथफुल म्हणजे कसं, तुम्हाला तुमच्या म्हणजे तो मराठी शब्द ना, तुमच्या आत्मारामाला काय भिडतं आणि तुम्हाला काय वाटतं, तुमचं वाटणं हे पॉलिटिकली एखादी गोष्ट करेक्ट असण्याच्या विरोधी पण असू शकतं. म्हणजे काय तुम्ही बोलायला पाहिजेत की लोक तुम्हाला म्हणतील की हे तुम्ही योग्य बोलता आहात समाज नियमांनुसार, त्याच्या विरोधी सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. आणि तसं बोलण्याची एक जागा आणि एक स्पेस तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. तर ते तुमच्या मनाला जे भिडेल आणि तुम्हाला जे मांडावं असं वाटेल ते तुम्हाला मांडता यायला पाहिजे, आणि ते मांडण्याचं करेज आणि ती शक्ती ही तुमच्यामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. पण पॉलिटिकली करेक्ट ट्रूथ मांडताना आणि पॉलिटिकली करेक्ट न मांडताना ज्या वेळेला एखादा समाज तयार नसेल ते ऍक्सेप्ट करायला किंवा तितकी समजूत तयार नसेल झालेली, तर ते ट्रूथ हार्म नाही करू शकत का एखाद्या? नाही, ते तुम्ही काय पद्धतीने मांडता याच्याशी सुद्धा त्याचं गणित आहे. उदाहरणार्थ इराणी सिनेमे जे बनवले जातात किंवा काही काळामध्ये बनवले गेले, त्याच्यामध्ये इतकी रिस्ट्रिक्शन्स होती की हे मांडता येणार नाही, ते मांडता येणार नाही, असं बोलता येणार नाही, कारण त्याचं सेन्सॉरच मिळणार नाही.
त्या सगळ्या कन्स्ट्रेंट्स डोक्यात ठेवून सुद्धा इराणी फिल्म मेकर्सनी असे सिनेमे तयार केले की जे या सगळ्या नियमांना बायपास करून तरी सुद्धा त्यांना जे मांडायचे तेच ते मांडतील. त्यामुळे जे कन्स्ट्रेंट्स असतात त्या कन्स्ट्रेंट्सनाच तुम्ही तुमचे जर काय तुमचे स्ट्रेंथ बनवलीत तर तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही तरी सुद्धा मांडू शकता. ते तुम्ही खुबीनी कशा पद्धतीने मांडता हा विषय आहे. त्यामुळे पॉलिटिकली करेक्ट नसलेली गोष्ट ही तुम्ही काय पद्धतीने मांडता की ज्याच्यामुळे उगीच काहीतरी त्याचा बवाल होणार नाही, पण तुम्ही तुमचा मुद्दा तरी सुद्धा तितक्याच परिणामकारक पद्धतीने मांडू शकता. आणि तो कसा मांडता येऊ शकेल हा खरा फिल्म मेकर पुढचा प्रश्न असतो आणि ते कसं डील करावं हेच तर चॅलेंजिंग गोष्ट आहे. तुम्ही ही OTT साठी डॉक्युमेंटरी सिरीज केली. OTTचा तुम्हाला काय स्ट्रेंथ वाटतात आणि काय एक लूज हे वाटतात? एकतर मला असं वाटतं की अजून OTT हा फॉर्म जो आहे लॉंग फॉर्मॅट तो आपण समजून घेतो आहोत. आत्ताच तो गेले काही वर्षांपूर्वीपासूनच तो तयार झाला आणि अजूनही मला अनेकदा असं वाटतं की 8-8 तासांचा एक सीझन, असे 7-7 सीझन्स, असं एवढं मांडण्यासारखं काही आहे का आपल्याकडे? इतका वेळ लागेल असं. तर तो नक्की फॉर्मॅट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, त्याच्याशी कसं भिडायचं ते अजून आपण म्हणजे वी आर एक्सपेरिमेंटिंग विथ इट. म्हणजे आपल्याला ते सापडलंय पूर्णपणे असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा हा खूप एक्साइटिंग फॉर्मॅट आहे असं मला वाटतं. कारण एकाच वेळेला आता ही जी मर्डर इन अ कोर्टरूम ही एकाच वेळेला 194 देशामध्ये ती दिसते आहे आणि मला वेगवेगळ्या जगातल्या अनेक लोकांचे फोन किंवा मेसेजेस संदेश येत आहेत की त्यांनी ती पाहिली. तर आता या पद्धतीचं एखादी कलाकृती आपण केल्यानंतर ती इतक्या पद्धतीने जगभरामध्ये पोहोचण्याची शक्यता ही आधी नव्हती. म्हणजे एखादा तुम्ही मराठी सिनेमा केलात तर तो तुम्ही फेस्टिवलमध्ये दाखवाल किंवा तुम्ही कुठेतरी अशा पद्धतीने परदेशी दाखवाल आणि तुमच्या राज्यामध्ये दाखवाल, पण एकाच वेळेला तो या इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ही जी स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ ही या OTT या माध्यमाची आहे आणि ती मला असं वाटतं की ती खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही तुमचा विचार हा 7 समुद्रापलीकडे आणि त्याचबरोबर तुमच्या देशामध्ये सुद्धा तुमची भाषा न बोलणाऱ्या अनेक लोकांपर्यंत एकाच वेळेला पोहोचवू शकता. ही या माध्यमाचं एक मोठं बलस्थान आहे असं वाटतं मला. पण आता यावेळेला ज्या वेळेला बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स देखील निघालेले आहेत आणि फॉर्मॅट बरेच चेंज झालेले आहेत. तो सिनेमा नाही आहे, रील आणि स्केच व्हिडिओज या प्रकारचं, जिथे तुम्ही म्हणजे एकच डिरेक्ट करतो, सिनेमा कॅमेरा हँडल करतो, एडिट पण करतो, मोबाईलवर ॲप निघालेले आहेत. तुम्ही या सगळ्या बदलाकडे कसं पाहता की ॲक्च्युअल कोर बेसिक फंडामेंटल स्टोरी टेलिंगचं आपण विसरत चाललो आहोत का, की ते अजून मजबूत होत आहे? नाही, मला असं वाटतं की आपण शोधतो आहोत या सगळ्याचा जो मुळात जे काही व्हिजन आहे, काय मांडायचं आणि ते कसं मांडायचं, म्हणजे कंटेंट आणि फॉर्म आणि त्याची जी मांडण्याची पद्धती आहे, म्हणजे फॉर्म जो आहे तो या OTT प्लॅटफॉर्मवरती कशा स्वरूपाचा आहे किंवा आता सगळे लोक रील्स बनवतात, म्हणजे रील्स बनवतात, ते रील्स आपण सतत ते पाहतो आहोत. त्याच्यानंतर युट्यूबवरती असंख्य गोष्टी व्हिडिओज चालू आहेत. त्याचबरोबर फीचर फिल्म सुद्धा आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर क्लासिक्स सुद्धा आपण पाहतो आहोत आणि त्याचबरोबर या OTT प्लॅटफॉर्म्सवरती आलेल्या अनेक गोष्टी आपण पाहतो. त्यामुळे इतकं आक्रमण झालेलं आहे व्हिज्युअल्सचं आपल्या मनावरती की आता आपण नक्की काय पाहिल्याने आपल्या खऱ्या आतमध्ये काही झिरपेल आणि कशाचा काही परिणाम होईल याची भीती वाटायला लागली आहे की खरंच काही भिडेल का आपल्या मनाला. कारण इतकं आपण पाहतो आहोत, इतक्या अबंडन्सनी इतक्या इमेजेस पाहून आपलं मन इतकं बोथट होण्याची शक्यता आहे की कुठलीच गोष्ट आपल्या मनावरती काही परिणाम करू शकत नाही. इतकं आपण एक्सपोज करतो आहोत स्वतःला. म्हणजे खूप मोठा आवाज जर होत असेल, म्हणजे इकडे एक ढणढणढण म्युझिक वाजतंय, तिकडे ढोल वाजतायत, तिकडे अजून काहीतरी वाजतंय, असं जर चहूबाजूनी वाजत असेल तर आपल्याला एखादा क्षीण आवाज ऐकू येणार नाही. तसं आपलं व्हिज्युअल्सच्या बाबतीत झालंय असं मला वाटतं की खूप आपण पाहतो आहोत आणि इतकं पाहतो आहोत की आपल्याला कुठल्याच गोष्टीचं आपलं मन कोडगं होऊन जाईल म्हणजे दृश्याकरता. त्यामुळे प्रत्येक माणसानी आपण नक्की काय पाहायला पाहिजे आणि किती पाहायला पाहिजे याचं एक
याचं एक स्वतःसाठी एक काहीतरी पॅरामीटर्स ठरवायला पाहिजेत आणि त्यानुसार ते सिलेक्टिव्हली पाहायला पाहिजे. आता बहुतेक लोक याच्यासाठी पाहतात की जर 4 लोक बोलत असतील तर आपण मागे राहायला नको, म्हणून मग त्याच्याविषयी जर बोलणं चालू असेल तर मग ती सिरीज आपण पाहिली पाहिजे, म्हणून मग एखादी गोष्ट पाहिली जाते. पण नक्की आपल्याला आवडतंय काय, आपल्याला एखादी गोष्ट का आवडतीये, त्याच्यातून आपल्याला नक्की माणूस म्हणून काय मिळतंय, याचा जर आपण विचार केला तर मग हळूहळू आपण आपले चॉईसेस जे आहेत ते रिस्ट्रिक्ट करू आणि मग आपण आपल्याला नक्की आवडणारे दिग्दर्शक कुठले, आपल्याला नक्की कुठल्या विषयावरचं काहीतरी पाहायचं आहे, असे निर्णय आपण स्वतःचे घेऊ. कारण आपण काय पाहायचं याचे आपण निर्णय न घेता आपण त्याचे एक प्रॉडक्ट्स झालेलो आहोत या सगळ्या एक्स्ट्रावॅगंट दृश्य आणि या सगळ्या माध्यमांचे. आणि आपण त्यांचे काय कठपुतली न होता, आपण त्यांची पपेट्स न होता आपण आपला निर्णय स्वतःकडे राखून ठेवायला पाहिजे आणि आपण नक्की काय पाहायला पाहिजे याचे निर्णय आपण स्वतः घ्यायला पाहिजे. करेक्ट. निखिल महाजन यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळेला ते म्हणाले की यू आर वन ऑफ द फायनेस्ट फिल्म मेकर्स इन इंडिया राईट नाव. तुमच्या मते आत्ता कोणत्या दिग्दर्शकाचे सिनेमे पाहायला पाहिजे? मला असं वाटतं की नवीन जी मंडळी काही करू पाहत आहेत अशा अनेक फिल्म मेकर्स आहेत की जे त्यांचं म्हणणं आत्ताच त्यांचं जगण्याबद्दलचं म्हणणं जे आहे ते सिनेमाच्या माध्यमातून मांडू पाहत आहेत. तसे खूप तरुण लोक मला आजूबाजूला दिसत आहेत की जे खूप वेगळ्या पद्धतीने जगण्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर नटेश हेगडे, त्याची पेद्रो नावाची फिल्म आहे, किंवा ऐसे ही नावाची एक फिल्म आली होती किसले नावाच्या एका फिल्म मेकरची. हिमाचलमध्ये आमचा एक मित्र फिल्म बनवतो आहे, त्याची पहिलीच फीचर फिल्म नुकतीच एका फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली. तर चौहान, सिद्धार्थ चौहान. तर असे त्याच्यानंतर एक दरभंगा वेव्ह नावाची एक वेव्ह तयार झाली. दरभंगातले अनेक फिल्म मेकर्स हे त्यांच्या पद्धतीने हे करतात. दुही नावाची एक फिल्म 50 मिनिटाची तिथल्या एका फिल्म मेकरनी केली होती, ज्यांनी त्याच्या आधी गमक घर नावाची फिल्म केली होती. तर असे अनेक तरुण फिल्म मेकर्स हे भारतामध्ये वेगवेगळ्या फिल्म्स बनवण्याचा प्रयत्न करतायत. तर मला असं वाटतं की त्या फिल्म्सकडे आपण पाहायला पाहिजे. आणि जगभरामध्ये सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स बनायला लागलेल्या आहेत. कारण प्रत्येकाला सिनेमा हा जिवंत राहणार आहे का नाही, का या OTT मध्ये तो वाहून जाणार आहे, अशी भीती सगळ्यांनाच तयार झाली आहे. पण मला असं वाटतं की सिनेमा हा खूप वेगळ्या ताकदीचं माध्यम आहे. कुठल्याही पद्धतीचा OTT प्लॅटफॉर्म हे ते स्थान कधीच घेऊ शकणार नाही सिनेमाचं. याचं कारण वेगवेगळ्या न माहिती असलेल्या लोकांबरोबर एखाद्या ठिकाणी बसून अंधारामध्ये मोबाईल बंद करून जेव्हा आपण एखादी कलाकृती मोठ्या पडद्यावरती पाहतो तेव्हा त्याचा जो परिणाम आपल्या मनामध्ये तयार होतो तो परिणाम हा खूप जास्त युनिक परिणाम आहे. तो परिणाम हा आपण एकट्यानी टीव्ही समोर किंवा आपल्या स्क्रीन समोर बसून एखादा OTT सिनेमा पाहणं आणि 5-5 मिनिटाला फोनमध्ये व्हॉट्सअप चेक करणं आणि मध्ये कोणीतरी आलं तर तो दार उघडणं, याच्यानी आपण स्वतःवरच अन्याय करत राहतो. आणि तो परिणाम आपल्याला कधीच येत नाही जो आपल्याला एखाद्या थिएटरमध्ये जाऊन आपल्या मनामध्ये परिणाम तयार करेल. त्यामुळे सिनेमाचा परिणाम हा खूप युनिक परिणाम आहे आणि ते सिनेमा पण जे आहे ते हे जास्त लॉंग लास्टिंग आहे, याच्यावरती माझा विश्वास आहे. आता एक वेव आली आहे वेगळे ऐतिहासिक चित्रपट आणि एक बायोपिक यांची. तर ॲज अ व्ह्युअर म्हणून आपण डिफरन्शिएट कसं करायचं की ही प्रोपगंडा फिल्म आहे की ही ऍक्च्युअल फिल्म आहे जे दिग्दर्शकाला सांगायचं आहे? मला असं वाटतं ना, आता हे म्हणजे आपण किती ग्रेट होतो पूर्वी किंवा आपल्यामध्ये किती ग्रेट लोक होते हे सांगणं आता एक प्रकारे बंद करायला पाहिजे. कारण त्यांनी काय होतं, नुसतंच आपल्याला असं वाटत राहतं की आपण खूप ग्रेट आहोत, आपण खूप ग्रेट आहोत, आणि प्रत्यक्षामध्ये आता काय घडतं आहे ते आपण पाहण्याचं नाकारतो. त्यामुळे हे जे बायोपिक्सचं जे पेव याच्यापूर्वी तर नव्हतं, अचानक म्हणजे बनत नव्हते असं नाही बायोपिक्स, पण बनत होते. पण आता ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षांमध्ये बायोपिक्स बनायला लागलेले आहेत त्याच्यामुळे ते मला खूप भीतीदायक वाटतं
याचं कारण आपण आपल्या प्रेझेंटशी, वास्तवाशी न भिडता आपण जुन्या पुराण्या आपल्या ग्रेटनेसच्या कथाच फक्त सांगू लागलेलो आहोत. आणि आत्ताचं आपलं जे सगळं हल्लेलं स्थिती आहे, वास्तव आहे, त्याच्याकडे आपण पाहण्याचं नाकारतो आहोत या सिनेमांमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही सजग आणि विचार करणाऱ्या माणसांनी आत्ताचं आपलं वास्तव याचाही तितकाच विचार करायला पाहिजे. पण असं देखील होतं की जे वास्तव जे करंट फिल्म बनवल्या जाते त्यामध्ये देखील अशा प्रकारचं की दिग्दर्शकाला काहीतरी प्रोपगंडा करायचा आहे, तर त्यावेळेला जो प्रश्न आहे की मी कसं शोधू की ओके ही फिल्म आहे, त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, ही हिची प्रोपगंडा फिल्म आहे की एखाद्या पर्टिक्युलर डोक्यावर भिडायला बनवलेली आहे. मला असं वाटतं की प्रोपगंडा हा तर म्हणजे प्रत्येक माणूस हा काहीतरी फिल्म मधून मांडतच असतो. ओके. त्याचं मांडणं जे आहे ते म्हणजे प्रोपगंडा फिल्म असेल तर ती ही फिल्म पाहायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण विचार करायला पाहिजे की हा प्रोपगंडा बरोबर आहे का, या पद्धतीचं हे जे दिग्दर्शकाला त्याला पटलं आहे म्हणून त्यांनी कदाचित मांडलं असं आपण गृहीत धरूया की त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी नाही, तर त्याला एखादं मत, एखादा विचार पटला म्हणून त्यांनी तो त्याच्या सिनेमामध्ये मांडला, तर ते जाईज आहे ना. असं काही नाही की तुम्हाला एखादा विचार पटला तर तुम्ही तो मांडलात सिनेमामध्ये, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे. प्रेक्षकांनी हे ठरवायला पाहिजे की हे जे काही मांडलेलं आहे ते योग्य पद्धतीने मांडलेलं आहे का अयोग्य पद्धतीने मांडलेलं आहे, का ते मॅन्युप्युलेट करून मांडलेलं आहे, का ते कसं मांडलेलं आहे, आणि त्याच्यामुळे माझा एक माणूस म्हणून काय पद्धतीने मी या विषयाकडे बघीन. त्यामुळे तो कुठलीही कलाकृती पाहिल्यानंतर सुद्धा ती कलाकृती तशीच्या तशी स्वीकारण्याच्या आधी सुजाण प्रेक्षकांनी त्याच्याबद्दल असा विचार करायला पाहिजे की हे नक्की याच्यानी मला काय पद्धतीची जगण्याची व्हॅल्यू या सिनेमातून मिळाली आणि ती योग्य अयोग्य रास्त किंवा कशा पद्धतीची आहे आणि त्यातलं काय मी स्वीकारू आणि काय मी स्वीकारणार नाही, हा विचार जो आहे तो प्रेक्षकांनी करण्याची गोष्ट आहे. मला माहिती आहे तुम्ही इंटरव्ह्यू अनुराग कश्यप यांचा राऊंड टेबल आता पाहिलात का, आणि ज्यावर जास्त चर्चा झाली आणि त्यात तुमचं मेन्शन केलं होतं आणि त्यांनी असं मेन्शन केलेलं, आय एम जस्ट कोटिंग की आय वॉज टॉकिंग टू नागराज, आय सेड यू नो द सक्सेस ऑफ सैराट destroyed Marathi cinema because suddenly people realized that there is a possibility to make so much money. So suddenly the Umesh Kulkarni and everybody else, they stopped making those films. Those films stopped getting made and everybody wanted to emulate Sairat. Everybody is trying to make pan-India film. तुमच्या बाबतीत अशा प्रकारचं काही झालंय का? जस्ट मला असं वाटत नाही की कुठलीही एक फिल्म हे म्हणजे सगळं काहीतरी डिस्ट्रॉय करू शकते किंवा सगळं काही क्रिएट करू शकते. मला असं वाटतं की अनेक फिल्म्स एकत्र येऊन म्हणजे ज्या वेळेला मराठी फिल्म्सची एक मुव्हमेंट तयार झाली 2004, 5, 6, 7, 8 या काळामध्ये, जेव्हा नवीन चित्रपट यायला लागले, वेगळ्या पद्धतीचे चित्रपट, तरुण दिग्दर्शकांचे चित्रपट, आत्ताच्या काळाला अनुसरून तयार होणारे चित्रपट जेव्हा तयार व्हायला लागले, त्याच्यानी एक मराठी न्यू वेव्ह, ज्याला त्यावेळेला असं म्हणलं गेलं, अशी एक वेव्ह तयार झाली. ती एका सिनेमाने तयार झाली नाही, ती अनेक वेगवेगळे सिनेमे तयार होत गेले. म्हणजे त्याच्यामध्ये हरिश्चंद्राची फॅक्टरी असेल, आमचा वळू किंवा विहीर असेल, किंवा त्याचबरोबर टिंग्या असेल, किंवा त्याचबरोबर श्वास असेल, त्याचबरोबर सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर यांचा वास्तुपुरुष असेल, किंवा फॅन्ड्री असेल, अशा अनेक सिनेमांनी ही एक मुव्हमेंट एक प्रकारे तयार झाली. त्याच्यात शाळा फिल्म होती, किंवा असे अनेक चांगले चांगले सिनेमे, गाभरीचा पाऊस सारखी फिल्म होती. तर या वेगवेगळ्या फिल्म्सनी ही मुव्हमेंट तयार झाली, ती एका फिल्मनी तयार झाली नाही. तसंच जसं अशी मुव्हमेंट तयार व्हायला एक सिनेमा कारणीभूत असू शकत नाही, तसा कुठलाही एक सिनेमा ह्या सगळ्या मुव्हमेंटवरती पाणी फिरेल असंही असू शकत नाही. त्यामुळे त्या सिनेमानी त्याची एक वेगळी शक्यता दाखवून दिली की हे सुद्धा शक्य आहे. म्हणून सगळ्या फिल्म मेकर्सनी फिल्म मेकिंग बंद केलं असं काही घडलं नाही. पण त्याचबरोबर असं एक तयार झालं की जे एक प्रकारचे सेन्सिबल सिनेमे हे थिएटरमध्ये लागत होते आणि ते बनतही होते, असे जे त्यांना उभारी देणारे किंवा त्यांना पाठबळ देणारे, त्यांना पैशांची मदत करणारे जे प्रोड्युसर्स होते, त्या प्रोड्युसर्सनी मदत केल्यामुळे हे अनेक सिनेमे तयार होत होते. त्यामुळे असे अनेक प्रोड्युसर्स हे
एखादी गोष्ट चालल्यानंतर तशाच पद्धतीचा चाललेले सिनेमेच प्रोड्यूस करायला लागणं असं काही प्रमाणामध्ये घडलं. आणि ज्याच्यामुळे जे काही धन किंवा जे काही रिसोर्सेस या वेगळ्या पद्धतीच्या प्रयोगांना मिळत होते ते मिळणं हळूहळू थोडं थोडं कमी होत गेलं. त्याचबरोबर मग जे सिनेमे चालतात तसे सिनेमे बनवायकडे जास्त लोकांचं काय रिसोर्सेस तिकडे जास्त जायला लागले. उदाहरणार्थ जसं तू आत्ता मगाशी म्हणलास तसे ऐतिहासिक चित्रपट, मग लोकांना अचानक ऐतिहासिक चित्रपटांनाच पैसे लावू लागले, कारण त्यांना असं वाटलं की हेच चित्रपट चालणार आहेत. कारण त्यांनाही पैसे परत मिळणं ही पण महत्वाची गोष्ट आहे, तरच ते पुढचे सिनेमे बनवू शकतील. तर त्यामुळे या अशा अनेक गोष्टींमुळे घडणारी ही गोष्ट आहे. ती फक्त एका सिनेमामुळे असं काहीतरी घडलं असं म्हणणं हे थोडंसं अतिशयोक्तीचं विधान आहे असं मला वाटतं. मी जवळपास देऊळच्या रिलीज नंतर तुमचा इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतं की होपफुल आहात तुम्ही मराठी सिनेमाबद्दल, की अजून चांगला सिनेमा आणि येतील चांगला. आत्ता तुम्ही मराठी सिनेमाकडे कसं पाहता, काय वाटतं तुम्हाला? आत्ता मला असं वाटतं की अनेक तरुण मंडळी ही मराठी सिनेमे बनवताना त्यांच्या मनाचं काहीतरी बनवू पाहता आहेत, पण त्याचबरोबर एक खूप मोठा म्हणजे ज्या पद्धतीचा सपोर्ट हा मराठी प्रेक्षकांकडून मिळायला पाहिजे तसा दुर्दैवाने मराठी चित्रपटांना मिळत नाहीये. आणि त्यामुळे जे एक चित्र काही वर्षांपूर्वी तयार होत होतं की खूप वेगळ्या पद्धतीचे चांगले सकस मराठी सिनेमे जे बनत होते तसे सिनेमे आता बनताना दिसत नाहीयेत. त्यामुळे ते कशा पद्धतीने ते चित्र पुन्हा एकदा बदलेल, कशा पद्धतीने तरुण फिल्म मेकर्स त्यांना पाहिजे, कारण फिल्म मेकरना रिसोर्सेस मिळाले पाहिजेत तरच ते सिनेमे ते बनवतील. ते सिनेमे डिस्ट्रीब्यूट चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजेत, ते थिएटरमध्ये लागायला पाहिजेत, ते OTT वरती आले पाहिजेत, तरच ते सगळं चक्र पुन्हा बदलू शकेल. त्यामुळे तसं होण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा नवीन दिग्दर्शकांनी एक निर्धार करून त्याच्या वेगळ्या सिस्टीम्स आपल्या तयार करून हे सिनेमे बनवले पाहिजेत आणि ते प्रेक्षागृहामध्ये आणले पाहिजेत. त्याच्यासाठी जर काही लढा द्यायचा असेल तर तो लढा दिला पाहिजे. आणि चांगल्या प्रोड्युसर्सनी, सेन्सिबल प्रोड्युसर्सनी चांगल्या फिल्म्ससाठी, सेन्सिबल फिल्म्ससाठी पुन्हा एकदा सपोर्ट करायला सुरुवात केली पाहिजे. आत्ताचे जे फिल्म मेकर्स आहेत त्यांच्यासाठी बरेच प्लॅटफॉर्म्स आहेत, टेक्निकल साधनं बरेच उपलब्ध झाली आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सिनेमा करू शकतात आणि एडिट वगैरे बऱ्याच गोष्टी करू शकतात. त्यांनी कोणत्या एक मेसेज किंवा कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस ठेवला पाहिजे? मला असं वाटतं की नक्की आपल्याला काय, आपण सिनेमा कशासाठी करतोय आणि आपल्याला नक्की काय मांडायचंय याचं स्वतःशी अत्यंत प्रामाणिक जर संवाद केला आणि त्याला जर धरून आणि त्याला महत्वाचं मानून जर सिनेमे बनवले तर ते जास्त खरे आणि जास्त ताजे सिनेमे तयार होतील. ट्रेंड कुठला तरी चाललाय म्हणून त्या ट्रेंड बरोबर आपणही काहीतरी करायचं, याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला काय मांडायचंय आणि ते कसं मांडायचंय याचं नवीन फिल्म मेकर्सनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नवीन किंवा कोणी, म्हणजे आमच्यासारख्या सगळ्यांनीच. शूट अ शॉट ज्यांना कोणाला एनरोल करायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, सो त्यांनी डायरेक्टली तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. उमेश सर, तुम्ही आलात आणि एवढा वेळ दिलात खूप, त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा हा पॉडकास्ट? क्लोज शॉट पॉडकास्ट तुम्ही आता इथे ऐकता तरी, पण तुम्ही हा पॉडकास्ट पाहू देखील शकता रेडिओ सिटी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर. तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा की हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत नवनवीन सिनेमे पाहत रहा आणि ऐकत रहा क्लोज शॉट पॉडकास्ट. क्लोज शॉट.